गाईस, बाळाची पहिली सुसू माझ्या अंगावर. हे बघा माझी पोरगी म्हटली पहिल्यांदा माझ्या अंगावर म्हटली. माझ्या इथं बसलो ना खाली पण फटके देऊ का. प्रज्ञा इकडे, प्रज्ञाला खूप जास्त ताप आला होता गाईस. हायपर झाली होती, थंडी वाजत होती, एकदम कापत होती. आता थोडं बरं वाटतंय. ओके चालेल. एक दिली आहे जस्ट. खूप मुश्किल असतं आई बनणं. हां आहे प्रज्ञा, आहे प्रज्ञा स्ट्रॉंग आहे. प्रज्ञा खूप स्ट्रॉंग आहे गाईस. मला खूप प्राऊड होतं प्रज्ञावर. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. जस्ट फ्रेश झालो आहे आणि प्रज्ञा ब्रश करायला गेले आतमध्ये. बाहेर थांबलो, तिला घेऊन आलो आणि आता घरी जायचं आपल्याला. तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला आपल्या घरी जायचं आहे, माय बनवून दे. आणि परत आपल्याला जलेबीसुद्धा वाटायची आहे पूर्ण गावामध्ये. सुट्टी व्हावं लवकर. आज आहे डे 3 आणि बेबीने, माझ्या बाईने, माझ्या मुलीने फक्त असं बोलायला एकदम अंगावर काटे वगैरे येत आहेत असं बोलून मस्त वाटतं. माझ्या मुलीने फक्त पहिल्या दिवशी खूप परेशान केलं, पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, दूध पिलं, झोपली, उठली, दूध पिलं, झोपली. नो परेशान आहे. रात्री पण आज रात्री म्हणजे आज रात्री पण उठली, दूध पिलं, झोपली. मी एकदम चक्क झालो, हैराण की अरे बाप, पहिल्या दिवशी किती परेशान केलं, झोपूच नाही दिलं मला लहान आहे. दुसऱ्या दिवशी एकदम शांत असतं. मॅडम आलं. चला आता मी यांना चहा आणायला जातो आणि मग बाळाला दूध. जाऊया गाईस घरी. डब्बा घेऊन चाललो रात्रीचा आपण आणि प्रज्ञाला खायला आणायला. मॉर्निंगचं वातावरण बघा गाईस, एकच नंबर. आता तर वडील झाल्यापासून सगळं सुंदरच दिसायला लागलं आहे. एकदम जग सुंदर झालं आहे माझ्यासाठी. हे बघा झाड आणि गाडी जस्ट फुल केली. अशा टायमाला गाडी जाम कामी येते बाबा. आपल्या गाडीवर मला जरा खूप बरं वाटतं आहे. बिचारी खूप कामी आली मला धावपळ करायला. खूपच रिलॅक्स आणि सुकून फील होतं आहे डिलेवरीनंतर. आता जातो, तिला खूप दिवसापासून तिने काय खाल्लं नाही घरचं, बाहेरचंच खाते येते. लिक्विड आता लिक्विडची बारी संपली. चला गाईस, झालं सगळं फ्रेश, आंघोळ बिंघोळ. अरुण मोरे येते सोबत माझ्या. नेल कटर मागवलं, विसरलो नेल कटर. परत नेल कटर घेऊन जातो. काय तर बघ ना बाळ. अभी ये नहीं निकालेगी ना तू? ये नहीं निकलेगा, ये खुद से ही नहीं निकलेगा। अभी 2 दिन तक रखेगी तो भी चलेगा ना? हाँ। नया माल है भाई. बापू पैर कितना भारी मेरा। गोरख चप्पल बाबू है ना, जाने तो चलेगा चलेगा चलेगा। ऊपर करना इसको। ऐसे तो गुनगुना उल्टा पहनाया तूने बधेर। बरोबर. धन्यवाद। बहुत कमर दुख रही है यार। थँक्यू गाईस. तुमचे कमेंट्स वाचत होतो, खूप छान वाटलं. तुमचे कमेंट्स वाचून एवढं छान वाटतंय मला. आता जेवण घेऊया, खूप भूक लागली. माईने खिचडी दिली आम्हाला डब्याला आज.
करून की देगा असं मस्त. करून अरुण आणि काकू, अरुण आला सोबतच. चला ना जेवायला सांगतो. गाईस बोट किती पॅक पकडले आहे बघा, सोडत नाही. हे बघा छोट नाही पोरी, छोट सोडा, चल सोड ना. चालू ही रहता है इसके साथ खेलना कूदना. क्या बात कर रही, क्या पता. A few moments later. गाईस झोप लागली होती आणि पेशंट मला चिप्स मागताय खायला. चिप्स मांग रहा है. 10 रुपये ते कुरकुरे. सॉरी, डॉक्टर से पूछना पड़ेगा. तो हंस मत ना फिर, मैं हंस रहा हूँ खुद. तेरे को बोला हंस. चला गाईस, डॉक्टरला विचारतो मी की पेशंटला चिप्स देऊ शकतो की नाही म्हणून. बघा लोक नारळ पाणी काय काय विचारतात आणि मला चिप्स विचारायला जावं लागतंय. मोठी गाईस, चहा घेऊन येतो. फोन चार्जिंग लावला इकडे. अमृत तुल्याची चहा आणतो आम्ही. डोकं दुखायला लागलं. काय लहान लेकरू क्रीम रोल बघून खुश झालंय. हे लहानच आहे अजून. तिकडे लहान लेकरू आमचं आलं बघा, झोपलंय बाळ आमचं. तरी अजून प्रज्ञा काय मोठे व्हायचं नाव घेत नाही. डॉक्टर बोलाव. बाळ रडत होतं, मी शांत केलं जस्ट. आणि अरुणराव झोपलेत बघा कसे इकडं. ओ अरुणराव, अरुण, ओय अरुण. हो अरुण साहेब, चहा पण जा तोंड दुपार. जा मम्मी सर, मम्मीकडे मम्मी गेली तिकडे तोंड धुवायला. तोंड धुवून चहा चहा टोस्ट काय चहा मध्ये कुस काय झालं, काय करतंय, कुठं आहेस तू? हा कुठं आहेस तू? अरे कन्फ्युज किंवा येत ना. काय आताच बाळ रडत होता, माझी लेक रडत होती. तर मी फॅन कमी केला, तिला हवा लागत होती म्हणून रडत होती. पण फॅन कमी केला लगेच शांत होती. इकडं तिकडं बघते, उठलेली पण रडत नाही. चला चहा प्या. अरे तुम्ही कधी नाही काय. आया रोहित मोरे वाला आया नारळ पाणी. हा काही जाईन नारळ पाणी देत नसतात, सर्दी होते. पण ते मी आणून ठेवलेलं कालपासून तसंच पडलं होतं म्हणून देतोय तिला. ओके, आजचा 3रा दिवस पण ये चाचा है उसका. फायनली संपत आलाय. ये हमारी बेटी का चाचा है, चाचू. झोपली आता. दवाई पिलाना चला. चेहरा नहीं दिखाना. तर गाईस बघा, आमचे नित्याचे पप्पा ये दवाई पाजत आहे आमची शोनपरीला, प्रिन्सेसला. ओय हॅलो गाईस, नमस्कार मित्रांनो. आता 11 वाजता आहेत आणि
मी थोडा सहज बाहेर हे करायला निघलो. मस्त थंडी थंडी हवा सुटली आहे बाहेर. आणि बाळाला दूध वगैरे बनवून दिलं आहे मी काकूला. काकू पाचतात. अरुण आणि मी बाहेर आलेत कारण आतापर्यंत त्या वॉर्डमध्ये एक पण पेशंट नव्हतं, पण आता 2 पेशंट एकदाच आलेत. तर जेंट्स लोकांना बाहेर काढले, सगळे लेडीज आहेत. म्हणून दूध वगैरे म्हणजे प्रत्येक 2-2 तासाला दूध बनवून द्यायचं आहे. तर मी आपल्या ह्या फोनमध्ये अलार्म लावला आहे. 2-2 तासाने वाजत राहील. मम्मी जाईल म्हणजे दूध बनवायला जाऊ शकतो, तेवढा अलाउड आहे. तर दूध बनवेल म्हणजे आईचं आणि बाहेरचं दोन्ही पण दूध चालू आहेत. कारण बाळाचं सध्या तरी पोट भरलं पाहिजे आणि बाळाने म्हणजे रडलं नाही पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे. तर बाळ एकदम हेल्दी आहे, स्वस्त आहे, मस्त आहे, चिल करत आहे. माझी बेबी, माझी लेक. तुम्ही खूप प्रेम दिलं यार आपल्या मागच्या व्हिडिओला, आपल्या डिलिव्हरीच्या व्हिडिओला. मला लिटरली गूजबम्स आले. लिटरली असं इमोशनली एक टच वाटलं कमेंट्स वाचून की थँक्स अ लॉट. थँक्यू गॉड आणि थँक्स टू ऑल ऑफ यू गाईज. झोप येत होती पण दूध बनवण्यासाठी उठलो तर झोप मोडून गेली. आता परत व्हिडिओ एडिट करतो. अशी झोप होत नाही म्हणून व्हिडिओ एडिट करायला टाईम नाही भेटत आहे. तर मी एवढ्यामध्येच रात्रीला जेव्हा मला वेळ भेटतो ते 2 तासामधला जो वेळ आहे त्यामध्ये मी व्हिडिओ एडिट करायचं ट्राय करतो आहे थोडं. सो बघू आता. उद्या फायनली उद्या डॉक्टर बोलले सुट्टी भेटेल म्हणून. तर बघू काय होतं. झोप तिकडं मागं झोप ना, मस्त गादी आहे. नाही तर इकडं याच्यावर झोप. तुला म्हणलं होतं येऊ नको सकाळी, तर तू आला. परेशानी करा आता. A few moments later. गॅस 2 वाजले. आताच बाळाला दूध पाजून आलो. 7:30 वाजले. सुप्रभात मंडळी. चाललो घरी. डब्बा नेतोय रात्रीचा आणि परत आणायला अरुणला घेऊन चाललो सोबत. पाणी लावलं इकडे हिटरला. आणि घर बघा कसं पडलंय माझं घर बिचारा. आज होईन आमच्या प्रिन्सेसचं आगमन मित्रांनो. माझ्या लेकीला घरी घेऊन यायचं संध्याकाळी. इकडे साहिल वगैरे सगळे खूप जास्त एक्सायटेड आहेत बघायला. म्हणजे फोनमध्ये बघितलं आहे पण रिअलमध्ये बघायला. आणि फटाकडा वगैरे घेऊन ये भाऊ. पूर्ण गाव जिलेबी मागतं आहे. सगळ्या गावाला आपल्याला जिलेबी वाटायची. सो सगळं होईल आता. हले धीरे धीरे भेटूयात. आता रेडी होतो पटपट आणि जातो. ओके मित्रांनो, आपण रेडी झालेलो आहे. लास्ट डे फायनली. गाड्यांचे रेट वगैरे विचारले मी. प्रायव्हेट गाड्यांचे आमच्या गावामध्ये आहेत त्यांच्या. संध्याकाळी आपल्याला यायचं आहे घरी. साहिल बोलतोय फटाके वगैरे आण. आणि सगळे जिलेबी मागत आहेत कधीपासून. तर सगळं आणू आता. चला वेळ झाला आहे, जाऊयात. खूप सकाळ आहे, पहाटे. अजून चहा पण नाही पिलो आहे. आणि ते लोक पण पिले नाहीत, प्रज्ञा आणि काकू. त्यांच्यासाठी जाता चहा घेऊन जाऊ. चला करा पैकी फायनली गाईस सुट्टी होणार आहे आपल्याला. आता जिलेबीची ऑर्डर देऊ. माईला आणायला चाललो आहे गाईस. पुढचं ते करेल काय काय घ्यायचं वगैरे बाळासाठी ते सांगेल ती मला. गाईस 20 किलो जिलेबीची ऑर्डर दिली. कमी पडलं परत 10 किलो घेऊन जाईल. टोटल 30 किलो. ही वाली जिलेबी चांगली क्वालिटीची जिलेबीची ऑर्डर दिली आहे. नाही तर गाववाले बोलतील कोणची जिलेबी आणली आहे, बिकानेरवरून आणतो आहे.